हॅलो स्टुडंट, तर बघा आज आपण पाहणार आहोत व्हॅक्सिनची डेफिनिशन, त्यानंतर व्हॅक्सिनचे टाइप्स आणि जे व्हॅक्सिनचे टाइप्स आहेत बघा, तीन टाइप्स आहेत: लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन, किल व्हॅक्सिन आणि टॉक्साइड व्हॅक्सिन्स. तर हे व्हॅक्सिन्स रिमेंबर कसे करायचे किंवा लक्षात कसे ठेवायचे यासाठी एक मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा त्या अगोदर आपण पाहूया व्हॅक्सिन म्हणजे काय. तर बघा, व्हॅक्सिन इज अ बायोलॉजिकल एजंट दॅट कंटेन वी किल or part of microorganism used to stimulate the immune system to protect against specific disease. बघा, एखाद्या स्पेसिफिक डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये वीक किंवा किल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक पार्ट बॉडीमध्ये इन्सर्ट केला जातो. नेक्स्ट पाहूया टाइप्स ऑफ व्हॅक्सिन्स. तर बघा, व्हॅक्सिनचे तीन टाइप्स आहेत: लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन, किल्ड व्हॅक्सिन आणि टॉक्साइड व्हॅक्सिन्स. तर बघा, जे लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन्स आहेत ते लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन्स कसे लक्षात ठेवायचे. तर बघा, एन्जॉय बिग मील पार्टी अँड रेस्ट इन फॅन ही आहे बघा सिंपल ट्रिक लाईव्ह अटेन्युएटेड व्हॅक्सिन लक्षात ठेवण्यासाठीची. तर ई फॉर काय, एपिडेमिक टायफस, N for nasal influenza, J for Japanese encephalitis, O for oral polio vaccine, Y for yellow fever, B for BCG, M for MMR, that is a measles, mumps and rubella. Yes, P for plague, R for rotavirus, I for influenza and F for varicella zoster. Next type आहे किल व्हॅक्सिन्स. किल व्हॅक्सिन साठी ट्रिक आहे बघा, अ रिच ट्रिप टू जयपूर ही आहे किल व्हॅक्सिन लक्षात ठेवण्यासाठीची सिंपल ट्रिक. तर ए फॉर हेपेटायटिस ए, आर फॉर रेबीज, आय फॉर आयपीव्ही, सी फॉर कॉलेरा, एच फॉर हेपेटायटिस बी, टी फॉर टायफॉइड, आय फॉर इन्फ्लुएन्झा, पी फॉर प्लेग अँड पर्टुसिस, टी फॉर टिक टायफस, यस, आणि जयपूर दॅट इज अ जे फॉर जापनीज एन्सेफेलायटिस. तर बघा, थर्ड टाइप आहे टॉक्साइड्स. टॉक्साइड्स मध्ये दोनच व्हॅक्सिन्स येतात, दॅट इज अ टिटॅनस टॉक्साइड अँड डिप्थेरिया टॉक्साइड्स. हे दोनच व्हॅक्सिन्स येतात. तर बघा, अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओसाठी आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.